नमस्कार मित्रांनो, 2024 महाराष्ट्राचं आर्थिक बजेट मांडण्यात आलं. अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेचा आम्ही शुभारंभ करत आहोत असं सांगण्यात आलं. यासाठी पहिले तर 15 जुलै ही तारीख फिक्स करण्यात आली. त्यानंतर 15 जुलैवरून 31 ऑगस्ट करण्यात आलं. कारण सांगण्यात आलं, काही महिला भगिनी या पंढरपूरच्या वरीत आहेत, त्यामुळे त्यांना फॉर्म भरणे किंवा अर्ज भरणे अशक्य होईल. त्यामुळे आम्ही ही तारीख वाढवत आहोत. आता मुख्यमंत्र्यांनी बोलताना सांगितलं की मध्य प्रदेशमध्ये प्रत्येक महिला भगिनीला प्रत्येकी 1250 रुपये महिना दिला जातो. आता आम्ही त्याच धर्तीवरती महाराष्ट्रातील महिला भगिनींना 1500 रुपये महिना देणार आहोत आणि याची सुरुवात ही 1 जुलैपासून होणार. 2 ऑगस्टला माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी सिल्लोड येथे अब्दुल सत्तार यांच्या एका सभेमध्ये एका महिला भगिनीचा अर्ज स्वतः भरला आणि या महिला भगिनीला 19 तारखेला पहिला हप्ता पडेल असं सांगण्यात आलं होतं. आता ज्या प्रकारे एकनाथ शिंदेंनी अर्ज भरला आणि त्यानंतर हा अर्ज भरल्यानंतर 24 तासातच हे जे लाडक्या बहिणीचं ॲप आणि पोर्टल होतं ते बंद पडलं. आता यामागचं कारण सांगण्यात येत होतं की ज्या प्रकारे लाडक्या बहीणमध्ये अर्ज येत आहेत त्या प्रकारे हे ॲप किंवा पोर्टल काम करत नाही आहे आणि ते दुरुस्तीला गेलं आहे असं सांगण्यात आलं. तुम्हाला काय वाटते की कमेंट सेक्शनला नक्कीच कळवा की लाडक्या भावाच्या दौऱ्यानंतर नक्कीच लाडकी बहीण रुसवली का? कमेंट सेक्शनला नक्कीच कळवा. तुम्हाला काय वाटते नक्की कळवा. जय महाराष्ट्र पब्लिक.